आज आपण गार्लिक चिकन फ्रायची रेसिपी बघूयात। एकदम सोपी रेसिपी आहे, अजिबात कुठलं वाटण वगैरे करावं लागत नाही। चिकन स्टार्टर टाइप ही रेसिपी आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राइब करा। अर्धा किलो चिकन घेतलंय मी, चांगलं स्वच्छ केलंय। बोनलेस चिकन घेऊ नका, विथ बोनच घ्या। आता चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलंय, 1 चमचा बेडगी मिरची पावडर किंवा लाल तिखट जे आपण रेग्युलर जेवणासाठी वापरतो ती चटणी घातली तरीही चालेल। 1 चमचा आले लसूणची पेस्ट, इथे मी रेडीमेडच आले लसूणची पेस्ट वापरते आहे, तुम्ही जर फ्रेश करून घेतली तरीही चालेल। आणि अर्धा ते पाव चमचा हळद, एवढंच वापरायचं मॅरिनेशनसाठी। हे चांगलं मिक्स करूया, 1-2 मिनिटं हे चांगलं मिक्स करूया। प्रत्येक चिकन पीसला चटणी मीठ हळद लागली पाहिजे। हे चांगलं मिक्स करून झालं की एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे चांगलं झाकून ठेवायचं आहे आणि वेळ असेल तर अर्धा तास हे झाकून ठेवू शकता। फोडणीसाठी काही वाटण वगैरे करायचं नाही, फक्त हे काही बेसिक मसाले घेतले। 2 मसाल्याची पानं, अर्धा चमचा जिरे, 3 काळी मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, मसाल्याची वेलची असते ती, आणि जावित्री, एवढंच घ्यायचंय। आता चिकन करायला घेऊयात। एक कढई घेतली मी, कढई चांगली तापली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचंय। तेल आत्ताच जास्त घालायचं नाहीये, कारण पुढे आपण याला तुपाची फोडणी देणार आहोत, त्यामुळे तेलाचा वापर आत्ताच जास्त करायचा नाही। हे जे काही खडे मसाले घेतलेत ते यामध्ये घालायचे, सगळे एकदमच घालायचे आणि 1 ते 2 मिनिटं हे तेलात चांगले भाजून घेऊ। जिरे चांगले फुलले पाहिजे यात। आता हे मिनिटभरातच बघा मसाले चांगले फुललेत। यामध्ये घालूया कांदा, 2 मीडियम साईजचे कांदे असे मोठे मोठे मी चिरून घेतलेत। असे मोठे क्यूब्स मध्ये नको असतील ना तर लांब लांब उभे कांदे चिरून घेतले तरीही चालतील। कांदे आपल्याला आता सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे। कांदा आपला चांगला भाजून झालाय, रंग बघा, याच रंगावरती कांदा आपला भाजून झाला पाहिजे। यामध्ये आता घालायचंय चिकन। आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते सगळं यामध्ये आता घालायचं। चिकन यामध्ये घातल्यावर ना गॅस थोडासा मोठा करायचा आणि 2 ते 3 मिनिटं हे चिकन या कांद्यासोबतच तेलात चांगलं भाजून घेऊया। चांगलं भाजलं गेलं पाहिजे चिकन। चिकन 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घेतलेलं आहे। यामध्ये आता घालूया काही मसाले। 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालते, त्यानंतर जसं आपल्याला तिखट हवं असेल आपल्या चवीनुसार लाल तिखट वापरायचं आहे। कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला किंवा जो काही आपण रेग्युलर जेवणासाठी जी चटणी वापरतो तीच चटणी इथे वापरायची आहे। आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ। चिकन मॅरिनेट करताना पण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आताच जास्त मीठ घालू नका, सगळ्यात शेवटी आपण चव बघून मीठ ऍडजस्ट करू शकतो। अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची, अर्धा चमचा कोथिंबीरीची कवळी देठं मी एकदम बारीक चिरून घेतली, ती सुद्धा यामध्ये घालते, फ्लेवर खूप छान येतो। आता हे चिकन शिजण्यासाठी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, त्यामुळे अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी यामध्ये घालते। आता हे सगळं एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचंय। 2-3 मिनिटांनंतर बघा पाणी थोडंसं आटलंय आणि तेल पण छान सुटलेलं आहे। तर अधेमध्ये थोडंसं हे चिकन हलवून घ्यायचं, म्हणजे खाली कढईला ते चिकटणार नाही। चिकन शिजायला आता सुरुवात झालेली आहे, आणखी हे चिकन आपल्याला शिजवून घ्यावं लागेल। पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं। एकदम लो फ्लेम वरती किंवा लो टू मीडियम फ्लेम वरती चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं। एकदम पण मोठा गॅस करू नका, व्यवस्थित शिजणार नाही किंवा जळू शकतो। तर बऱ्यापैकी पाणी आटलंय आणि चिकन पण बघा आपलं एकदम मऊ आणि एकदम परफेक्ट शिजलेलं आहे।
आता हे जे काही उरलेलं पाणी आहे आपण झाकण न ठेवता असंच 2 मिनिटं चिकन असं परतवून घेऊन बऱ्यापैकी आटवून घेऊयात. आपल्याला एकदम ड्राय चिकन करायचं, त्यामुळे अजिबात पाणी यामध्ये राहता कामा नये. जे पण काही एक्स्ट्राचं पाणी राहील ना ते असंच झाकण काढून आपल्याला असं इव्हॅपरेट करून घ्यायचंय. आता यामध्ये पाणी बऱ्यापैकी आटलं आणि चिकन पण शिजलेलं आहे. या स्टेजला अगदी थोडासा कढीपत्ता, म्हणजे 3 ते 4 पानं कढीपत्त्याची आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. पुढे पण आपण कढीपत्ता आणि लसूणची फोडणी देणारच आहोत तुपात, पण सुरुवातीला थोडासा कढीपत्ता आणि लसूण घातलाय. कढीपत्ता आणि लसूण या चिकन मध्ये मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिटभर हे चांगलं परतवून घेऊ. आता चिकनला आपल्याला तुपाची चांगली कडकडीत फोडणी द्यायची आहे. 1 ते 1.5 चमचा तूप चांगलं कडकडीत तापवून घेतलंय. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात मी. लसूण यामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे. कढीपत्त्याची 10 ते 12 पानं यामध्ये घालायची आणि 3 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्यात, त्या सुद्धा या फोडणीतच घालायच्यात. लसूण, कढीपत्ता आणि मिरची चांगली तुपात तळली गेली पाहिजे आणि त्यानंतर ही जी कडकडीत फोडणी आहे ती आपण चिकनवर ओतूया. बघू शकता लसूण, कढीपत्ता आणि मिरची चांगली तळली गेली तुपात. आता हे आपण चांगलं मिनिटभर मिक्स करून घेऊयात. सगळ्यात शेवटी घालायची ही फोडणी, त्यामुळे फ्लेवर हा शेवटपर्यंत राहतो. आता हे चिकनचं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपले चिकन हे तयार आहे. यावरती घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी अर्धा लिंबूचा रस. लिंबूचा रस आणि कोथिंबीर घातल्यावरती पुन्हा 1 मिनिटभर चिकन हे चांगलं परतवून घेऊयात. चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळा लिंबूचा रस ह्या सगळ्या चिकनच्या पीसेसना लागेल. अशा प्रकारे आपले लसूणी चिकन किंवा गार्लिक चिकन फ्राय तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.